खाल्ल्यानंतर कधीच चव विसरणार नाही अशी अस्सल चवीची, सोपी, स्वादिष्ट आणि तासाभरात पटकन बनणारी स्पेशल बांगडा थाळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। या बांगडा फिश थाळीमध्ये मी झणझणीत बांगड्याचा रस्सा, चमचमीत बांगड्याचं तिखलं आणि खरपूस खमंग असा बांगडा तळून दाखवणार आहे। या सर्व रेसिपी खूप चविष्ट लागतात आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत। या बांगडा स्पेशल थाळीची रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला कोणतीही फिश थाळी बनवायला अवघड वाटणार नाही। तुम्ही कोणतीही फिश थाळी अगदी झटपट बनवाल। थाळीतील प्रत्येक रेसिपीची चव इतकी भारी आहे की तुम्हाला तर मज्जाच येऊन जाईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशी परिपूर्ण बांगड्याची स्पेशल थाळी बनवायला आता सुरुवात करूया। नमस्कार, मी सोनाली राजेश भोसले आणि तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। भन्नाट चवीची स्पेशल बांगडा थाळी बनवण्यासाठी मी इथे 9 बांगडे स्वच्छ करून घेतलेले आहेत। हे पहा, असे ताजे बांगडे घेतलेत आणि हे अगदी व्यवस्थित इथली घाण काढून असे हे स्वच्छ करून घेतलेले आहेत। इथे 5 बांगड्यांना मी अशा चिरा पाडून घेतलेले आहेत। हे बांगडे मी फ्रायसाठी वापरणार आहे आणि त्यातले 2 बांगडे मी असे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत। याचा मी रस्सा बनवणार आहे आणि इथे एका बांगड्याचे असे 3-3 पीसेस करून घेतलेले आहेत छोटे। याचं मी तिखलं बनवणार आहे। फिश म्हटलं की हिरवं वाटण हे आलंच, त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही रेसिपीमध्ये हिरवं वाटण वापरायचे। इथे मी 2 मूठ भरून अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात, 3 ते 4 इंच आलं कापून घेतलंय आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हे आता व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं। हिरवं वाटण असं मस्त मी बारीक वाटून घेतलेलं आहे। बांगड्याचा झणझणीत रस्सा किंवा कालवण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याच्यासाठी वाटण वाटायचं आहे। इथे मी अर्धा वाटी ओला नारळ घेतलाय, त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या मागचा हा ब्राऊन पार्ट काढलेला आहे। हे काढणं जरुरी आहे, नाहीतर रश्श्याला छान कलर नाही येणार। त्याचबरोबर एक छोटा कांदा कापून घेतलाय, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं कट करून घेतलंय। यात आपल्याला हे मसाले घालायचे आहेत। इथे मी 2 मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 मोठा चमचा धणा पावडर घेतलेली आहे आणि 1 छोटासा चमचा मिरी पावडर घेतली आहे। जर मिरी पावडर नसेल तर 5 ते 6 काळ्या मिऱ्या पण तुम्ही वापरू शकता। आता हे सर्व मी अगदी बारीक वाटून घेते। वाटण आपलं वाटून झालेलं आहे, बघा किती सुंदर कलर आलेला आहे। जर तुमच्याकडे संकेश्वरी मिरची असेल तर ती देखील तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, त्याने देखील सुंदर कलर आणि छान स्वाद येतो। चला आता पुढच्या कृतीला सुरुवात करूया। बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम या बांगड्याच्या तुकड्यांना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। 1 चमचा हिरवा मसाला मी लावून घेते। आता आपण ह्याला मस्त फोडणी देऊया। एका कढईत मी थोडं तेल तापत ठेवलंय, त्यात मी अर्धा छोटा चमचा हिंग घालते। त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालायच्या आणि अर्धा चमचा हळद घालायची। हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता या फोडणीमध्ये बांगड्याचे तुकडे आपल्याला घालायचे मॅरिनेट केलेले आणि ते असे परतायचे। बस एवढेच आपल्याला परतायचे आहे आणि लगेचच याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। वाटण छान परतलंय, बघा तेल सुटायला लागलंय। मच्छी जास्त आपल्याला हलवायची नाहीये, नाहीतर ती तुटू शकते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेन इन्ग्रेडियंट घालायचे आणि ते म्हणजे तिरफळ। यानेच मच्छीच्या साराला खूप छान स्वाद येतो। इथे मी 7 ते 8 तिरफळ घेतलेली आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये हे भांडं धुवून हे पाणी घालायचं आहे। त्याचबरोबर याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे। कुठल्याही नॉनव्हेजच्या डिशमध्ये गरम पाणीच घालायचं असतं। जेवढा पातळ तुम्हाला रस्सा हवाय तेवढं तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आपल्या रश्श्याला किती सुंदर कलर आलेला आहे। हे आता 7 ते 8 मिनिट छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे। रस्सा छान उकळलेला आहे। आता यामध्ये 5 ते 6 कोकमाची आपल्याला या फोडी टाकायच्या। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोकम टाकल्यावर हे बघा आपला बांगडा आता व्यवस्थित शिजला पण आहे
आणि आणखी 2 मिनिटं फक्त आपल्याला उकळवायचंय की आपला तयार होईल बांगड्याचा झणझणीत रस्सा। बघा रस्सा आपला छान उकळलेला आहे, बांगडा देखील छान शिजलेला आहे, बांगड्याचा रस्सा तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। आता आपण बांगड्याचं तिखलं बनवत आहोत। त्यासाठी सर्वप्रथम बांगड्याच्या तुकड्यांना आपल्याला मॅरिनेट करायचंय। इथे मी 2 चमचे हिरवं वाटण या तुकड्यांना लावून घेत आहे। आता आपण याला छान फोडणी देऊया। एका कढईमध्ये मी थोडं तेल तापत ठेवलेलं आहे, ते छान गरम करून घेतलंय। आता त्यामध्ये 7 ते 8 चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर 5 ते 6 मिरच्या घालायच्या, त्यामधून मी चिरून घेतल्या आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घालायची। ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि आता यामध्ये हे 2 मी चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत ते घालायचे आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। टोमॅटो ह्याच्यामध्ये मी छान परतून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर घालते। जेवढा तिखट तुम्हाला हवंय तेवढं तिखट तुम्ही घालू शकता। हे व्यवस्थित मिक्स करूया आणि या तिखल्यामध्ये थोडंसं तेल जास्त घालायचं, पण जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता। आता हे जे मॅरिनेट केलेले बांगड्याचे तुकडे आहेत ते ह्यामध्ये घालूया। हा मसाला सगळा यात टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे छान असं मिक्स करून झालं की ह्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचे आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचंय। मी एक छोटा वाटी याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता गॅस कमी करून हे आपल्याला शिजवायचं आहे। हे पहा, हे छान या मसाल्यामध्ये शिजत आहे। मी थोडंसं ह्याला पलटते। बघा काय छान ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि हे झणझणीत चमचमीत आंबट तिखट छान असं तिखलं तयार होईल। आता आणखी एक 3-4 मिनिट आपण ह्याला शिजवून घेऊया। हे झाकण ठेवते आणि शिजवून घेते। 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। बघा आपलं तिखलं छान तयार झालेलं आहे। सगळे पीसेस अगदी ग्रेव्हीमध्ये छान शिजलेले आहेत। हे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये असे मुरलेले आहेत, तुम्ही बघू शकता। यामध्ये जास्त आपल्याला पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाहीये, हे असं सुकंच बनवायचं आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे एका बाउलमध्ये काढून घेते। आता बांगडा थालीसाठी बांगडे फ्राय करून घेऊया। त्यासाठी पहिला बांगड्यांना हे कोकमाचा आगोळ आहे तो लावून घेऊया। त्याचबरोबर हिरवा मसाला लावायचा आहे। 3 चमचे हिरवा मसाला मी मॅरिनेशनसाठी वापरत आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे, त्याचबरोबर 1 चमचा हळद घालायची आणि 1 चमचा लाल मसाला घालायचा आहे। आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बांगड्यांना अगदी व्यवस्थित चोळून चोळून आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। बांगड्यांना हा मसाला मी अगदी व्यवस्थित लावून घेतलाय। छान हे मॅरिनेट झालेले आहेत आणि ह्याला ज्या चिरा पाडलेल्या होत्या त्यामध्ये देखील व्यवस्थित मसाला भरलेला आहे। आता हे बांगडे आपण अर्धा तासासाठी असेच मॅरिनेट करत ठेवूया। तव्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलंय, त्यात थोडंसं हिंग घालूया, त्याने बांगड्याच्या तुकडीला छान खमंगपणा येईल। आणि आता हे बांगडे अलगद ह्याच्यामध्ये तळायला ठेवते। हा मसाला थोडासा आता वर लावूया आणि आता मंद ते मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही बाजू छान तळून घ्यायचे। आता यामध्ये थोडासा अख्खा लसूण पण आपण घालूया तळताना। हा लसूण या मसाल्यात खूप छान फ्राय होतो आणि तो खाताना फार टेस्टी लागतो। याची एक बाजू थोडीशी झालेली आहे, आता मी ती पलटून घेते। दुसऱ्याची पण आता पलटून घेऊया आणि आता दुसरी बाजू पण अशी छान खरपूस फ्राय करून घेऊया। याची दुसरी बाजू झालेली आहे। बांगडा आता असा व्यवस्थित 2 चमच्यांच्या साहाय्याने आपल्याला पलटायचा आहे।
हा बघा किती छान खरपूस आपला फ्राय झालेला आहे। दुसरा देखील बांगडा असाच आपण पलटूया। बघा काय मस्त खमंग दिसत आहे। बांगडे दोन्ही बाजूने छान खरपूस फ्राय झालेले आहेत। आता हे मी काढून घेते। बघा किती मस्त दिसतोय बांगडा। दुसरा पण मी काढून घेते। आता आपण थाळी सर्व करू। थाळीमध्ये वाढायला मी मस्त फुगलेली मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी देखील बनवून घेतलेली आहे। चला आता संपूर्ण थाळी सर्व करूया। स्पेशल बांगड्याची थाळी आता मी सर्व करते। झणझणीत असा बांगड्याचा रस्सा बघा काय भारी दिसतोय। झणझणीत चमचमीत बांगड्याचं तिखलं बघा काय यम्मी दिसतंय। खरपूस खमंग तळलेला बांगडा तयार झालेली आहे। मस्त अशी स्पेशल बांगडा थाळी। यामध्ये आपण बनवलाय झणझणीत बांगड्याचा रस्सा, चमचमीत आणि तिखट बांगड्याचं तिखलं, खरपूस छान खमंग तळलेला बांगडा सोबत गरमागरम तांदळाची भाकरी, इंद्रायणी भात, कांदा, काकडी, लिंबू मस्त असा बेत झालेला आहे। तर मग सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी? कधी बनवताय तुम्ही ही स्पेशल अशी बांगडा थाळी? तर अशा प्रकारे आज आपण झणझणीत बांगड्याचा रस्सा, चमचमीत तिखलं आणि खरपूस खमंग बांगडा तळून तयार केलेली खास बांगडा थाळी बनवली। ही थाळी बनवणं जितकं सोपं आहे तितकीच तिची चव अप्रतिम आहे। जर तुम्हाला या रेसिपी आवडल्या असतील तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। आजसाठी इतकंच। लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।